नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज थोडा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेला आहे. बघा, इन्व्हेस्टमेंट करताना लिव्हरेज काय मिळत नाही कुठं, त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्मला कोणतेही जर शेअर्स खरेदी करायचे असेल, रिलायन्स वगैरे, तर जेवढं शेअर प्राइस आहे त्यानुसार तुम्हाला क्वांटिटी घ्यायला लागतो. ओके, म्हणजे त्यानुसार जर आपल्याकडे लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख असेल तर आपल्याला जास्त प्रॉफिट व्हायचे चान्सेस असतात. तेवढा कॅपिटल जास्त जणांकडे नसतो, त्यामुळं आता एक नवीन फॅसिलिटी घेऊन आलेली आहे. तुम्ही बघितला तर MTF नावाची एक फॅसिलिटी आहे, मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. तुम्हाला देतोय फोरेक्स मार्जिन मिळतोय. लॉंग टर्म साठी फोरेक्स मार्जिन मिळतो, लॉंग टर्म साठी म्हणतो मी. ओके, फोरेक्स मार्जिन मिळतो म्हणजे जर तुमच्याकडे 1,000 असेल तर तुम्ही 4,000चे शेअर्स लॉंग टर्मला खरेदी करू शकताय. पण 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 समजून घ्या, पण तुम्हाला जेवढं जर तुम्ही 1,000 रुपये इन्व्हेस्ट केलेला आहे तर तुम्हाला जे 4,000 मिळणार आहे, म्हणजे 3,000 जे त्यांचे आहेत त्यांच्यावर त्यांना इंटरेस्ट द्यावा लागतो. इंटरेस्ट हे 16 ते 20% पर्यंत असू शकतो. ओके, म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की कोणत्याही ब्रोकरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुम्ही MTF थ्रू केला तर तुम्हाला फोरेक्स मार्जिन मिळतो. फोरेक्स मार्जिन म्हणजे काय, तुमच्याकडे समजा एक 10,000 असतील तर तुम्ही 40,000 रुपयाचे शेअर्स खरेदी करू शकता, लॉंग टर्मला ठेवू शकता. पण जर तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केलेला आहे आणि जे 30,000 वरचे आहे त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागतो. दुसरं पॉईंट म्हणजे रिस्की म्हणजे काय आहे, फॉरेक्स मार्जिन म्हणजे काय, जर मार्केट घेतलेल्या प्राइस पासून जर 25% मायनस आला, मागा आला, तर तुम्हाला ब्रोकर म्हणतोय की दुसरं थोडं फंड ऍड करा, नाही तर तुमचं मी पोझिशन क्लोज करू शकतो. एवढंच फक्त ह्यामध्ये समजलं पाहिजे. MTF फॅसिलिटी कधी यूज करू शकता तर समजून घ्या मित्रांनो. तर की इंडियन मार्केटमध्ये ज्यावेळी जर तुम्ही मागचे डाटा सगळं बघत आलेला असाल तर ठराविक एक 2008चा क्रॅश एक बघितला, नंतर 2020चा क्रॅश बघितला. हे 2 क्रॅश झालं तर मार्केट एकाच वेळेला 25% क्रॅश झालेला नाहीये. 25% क्रॅश झालेला नाहीये, तर त्याच्यासाठी त्याला एक मिनिमम एक 10 वर्षाचा गॅप लागतो. म्हणजे 2020 नंतर 2030, 2035 पर्यंत असं वाटत नाही की मार्केट 25% क्रॅश होऊ शकतो. चुकीचं सुद्धा ठरू शकतो, कारण शेवटी मार्केट आहे. तुम्ही फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे की इंडियन मार्केटमध्ये जे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी केलेलं आहे, फॉरेक्स मध्ये ते ऑलरेडी पहिल्यापासून आहेच, पण इंडियन मध्ये जी फॅसिलिटी तयार केलेली आहे ती चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा शेअर आता माझ्या मध्ये त्याचा बॉटम लागलेला आहे, इथून हा वरच जाणार आहे, तर त्यावेळी तुम्ही ते ऍड करून म्हणजे MTF फॅसिलिटी घेऊन फॉरेक्स मार्जिनचा फायदा घेऊ शकता. ओके, एकदा जाऊन तुम्ही बघू शकता, MTF फॅसिलिटी आहे. ओके, त्यानुसार तुम्ही करू शकताय. चांगला आहे, सिंपल मध्ये आहे आणि तुम्ही जबरदस्त त्याचा प्रॉफिट घेऊ शकताय. कारण फॉरेक्स मार्जिन तुम्हाला कुठे मिळण्याचे चान्सेस नाही आहे. जर तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केला तर 4 लाख रुपयाचे शेअर्स आले, ठीक आहे, समजलं मित्रांनो. 4 लाखाचे शेअर रुपये तुम्ही इन्व्हेस्ट किती केला, 1,000 केलेला आहे, 25%ची वाढ झाला की तुमचा अकाउंट डबल होतोय. काय म्हणतो तुम्हाला, 25% म्हणजे तुम्ही 1 लाख इन्व्हेस्ट केलेला आहे, 25% वाढला तर 4 लाखाचं 25% 1 लाख रुपये वाढले. पण तुम्ही इन्व्हेस्ट केला 1 लाख रुपये, म्हणजे तुमचं प्रॉफिट झाला 1 लाख रुपये, म्हणजे तुम्ही डायरेक्ट डबल होऊ शकतोय. त्यामुळे MTFचा फायदा तुम्ही घेऊ शकता. पण कधी घेऊ शकता, आफ्टर साइडवेज मार्केट. आफ्टर साइडवेज मार्केट म्हणजे काय, मार्केट पहिल्यापासून साइडवेज मध्ये आहे किंवा बेरिश मध्ये आहे, पण घेताना त्यांनी एक ठराविक स्टॉकच सांगितलेले आहेत. त्यांचे 500-600 जे स्टॉक आहेत की ते कधीच 25% पडणार आहेत, त्या स्टॉक मध्येच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. असं कोणतेही स्टॉक नाही आहेत की ते स्मॉल कॅप किंवा मिड कॅप आहे त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत नाही, कारण त्यांना बी हा प्रॉब्लेमॅटिकच आहे. कारण कोणताही स्टॉक 25% पडू शकतो, एका दिवसात पडू शकतो. तर ती जर गोष्ट लांबच आहे. शक्यतो निफ्टी 50, निफ्टी 500 मध्येच ती स्टॉक घेतलेले असतात की जे शक्यतो ते स्ट्रॉंग असतात, जसे रिलायन्स, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. कारण हे पडणार नाहीये, पडलं तर एक 5%, 10% पडू शकतो, एवढा त्याच्यावर पडायचे चान्सेस कमी आहेत. पण मी चुकीचा ठरू शकतो, कारण का असतो मार्केटमध्ये कधी क्रॅश होईल, काय होईल, कधी काय होईल सांगता येत नाहीये. ओके, पण शक्यतो होत नसतो 70-80%, कारण तेवढा झाला तर आपली इकॉनॉमी डीप व्हायचे चान्सेस असतात, त्यामुळे तो स्ट्रॉंगच असतात. तर मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही करताना एवढ्या गोष्टी समजून घ्या की जे मार्केट करेक्शन झालेले आहेत तर तुम्ही ते करू शकताय. उदाहरणार्थ निफ्टी बीज हे ते तुम्ही करू शकता, निफ्टी बीज मध्ये करू शकताय. नंतर ना निफ्टी आयटी हा करेक्शन फेज त्याचा संपायचे चान्सेस आहेत. ओके, तर मी काय सेबी रजिस्टर्ड नाही आहे, मी काय तुम्हाला सांगू शकत नाही ह्यामध्ये इन्व्हेस्ट करा. फक्त मला सांगायचं आहे की MTF फॅसिलिटी तुम्ही कसा यूज करू शकताय. तर ह्या पद्धतीने तुम्ही यूज केला तर तुम्हाला फॉरेक्स मार्जिन मिळू शकतो लॉंग टर्म साठी, आणि त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करू शकताय. ठीक आहे, आताच व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा.